मुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन नको, अन्यथा निवडणुका रद्द करू, सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. प्राथमिक शिक्षकांना टीईटी परीक्षेची सक्ती केल्याच्या विरोधात 5 डिसेंबरला मोर्चा, शाळा बंद आंदोलन. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 16 जागांसाठी 36 उमेदवार निवडणूक रिंगणात. 7 डिसेंबरला मतदान. अनगर नगरपंचायत निवडणुकीतील उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर आज अंतिम सुनावणी. आणि T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान रंगणार सामने. आता घडामोडी विस्तारानं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यापुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना 50% आरक्षण मर्यादेचं उल्लंघन व्हायला नको, अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिली आहे. निवडणूक जाहीर झालेल्या 288 पैकी 57 नगरपंचायती, नगरपरिषदांमधील आरक्षण मर्यादा 50% वर गेली आहे. या ठिकाणची निवडणूक ही न्यायालयीन निकालाच्या अधीन असेल, असं सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. निवडणुका बऱ्याचदा पद्धतीने घेण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. त्या रद्द केल्या जातील, असा इशाराही सरन्यायाधीशांनी दिला आहे. आता या खटल्याची पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे. प्राथमिक शिक्षकांना टीईटी परीक्षा सक्तीची केल्याच्या विरोधात 5 डिसेंबर रोजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं मोर्चा आणि शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय सावंत यांनी ही माहिती दिली. उत्तराखंड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांनी टीईटी सक्ती विरोधात कायदेशीर पावलं उचलली असताना महाराष्ट्र सरकार मात्र याबाबत कोणताच निर्णय घेत नाही, हा समन्वय समितीचा आक्षेप आहे. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीत काल उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 16 जागांसाठी 36 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. 18 संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. याआधीच 2 जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. येत्या 7 डिसेंबरला मतदान आणि 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अनगर नगरपरिषदेतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या अपिलावर काल सुनावणी झाली, पण वेळेअभावी त्यातील अंतिम सुनावणी आज होणार आहे. थिटे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे, पण त्यांच्या अर्जावर सूचकाची सही नसल्याने तो नामंजूर झाला आहे. त्याविरोधात त्या जिल्हा न्यायालयात गेल्या आहेत. कायद्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपील दाखल असलेल्या ठिकाणाची अर्ज माघारीची प्रक्रिया थांबवायची असते, पण त्यांची ही प्रक्रिया पार पडली, असा थिटे यांच्या वकिलांचा आक्षेप आहे. आता आजच्या अंतिम सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पुढाकारानं विवेक विचार मंच आणि क्रीडा भारती यांच्या वतीनं काल संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. शहरातील विविध शैक्षणिक, क्रीडा आणि सरकारी संस्थांनी या रॅलीत सहभाग घेतला. संविधान दिन, पर्यावरण जागृती आणि फिटनेस या त्रिसूत्रीचा संगम या रॅलीतून घडला. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मनोज बिडकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दशरथ वडथिले, क्रीडा भारतीचे ज्ञानेश्वर मॅकल आदी उपस्थित होते. बार्शीतील ग्रामसेवक प्रकाश बाविस्कर यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकारानंतर जिल्ह्यातील ग्रामसेवक युनियनने असहकार आंदोलन पुकारलं आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असं निवेदन ग्रामसेवक युनियनच्या वतीनं अध्यक्ष DB भुजबळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना दिलं आहे. देशभरातील सुमारे 2,63,00,000 ग्रामपंचायतीमध्ये आज संविधान दिन साजरा केला जाणार आहे. सर्व ग्रामपंचायतीमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन यामध्ये होणार आहे. चर्चा, परिसंवाद, प्रश्नमंजुषा यासारखे इतर कार्यक्रमही आज दिवसभर होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील 2 रस्त्यांसाठी 16 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. कुरघोट, माळकवटे, निंबर्गी ते विंचूर आणि मंद्रुप, निंबर्गी ते भंडारकवटे हे ते 2 रस्ते आहेत. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांचा यामध्ये समावेश आहे. ज्या परीक्षा केंद्रावरून कॉपीचे गैरप्रकार आढळतात त्या केंद्रांना ही समिती भेट देऊन परीक्षेवर लक्ष ठेवणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोळकर यांच्या राजकारण आणि पत्रकारिता या पुस्तकाचं रविवारी सकाळी 10:30 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या एम्पी थिएटरमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. आमदार सुभाष देशमुख
यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या उपचारांच्या यादीत आता 22 नवीन दंत आणि मुख कर्करोगावरील उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. जबड्याच्या शस्त्रक्रिया, चेहऱ्याच्या दुरुस्तीच्या शस्त्रक्रिया आदींचा यामध्ये समावेश आहे. राज्यातील 114 रुग्णालयात या योजनेतून मोफत सेवा दिली जाते. सुदृढ बालक सशक्त भारत अभियानांतर्गत रोटरी क्लब सोलापूर, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय आणि लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय मुंबई यांच्या वतीनं 28 आणि 29 नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयात मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. नवजात शिशु ते 16 वर्ष वयोगटातील बालरुग्णांच्या जीभ टाय हर्निया, फिमोसिस, नाती हर्निया, सिस्ट या प्रकारच्या शस्त्रक्रिया यामध्ये पूर्णपणे मोफत होतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांनी दिली. विगू शिवधारे जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्त मराठी विज्ञान परिषद आणि युनिक इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने 15 आणि 16 डिसेंबरला शिवधारे कॉलेज प्रांगणात 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे. बार्शी नगर परिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार निवेदिता अरगडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं प्रतिस्पर्धी शिंदे सेनेच्या उमेदवार मीरा नाळे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. आता क्रिकेट. भारत आणि श्रीलंकेत संयुक्तपणे होणाऱ्या ट्वेंटी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. भारताचा सलामीचा सामना मुंबईत होणार असून अंतिम सामना अहमदाबाद येथे नियोजित आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे सामना होणार आहे. मुंबईत उपांत्य सामन्यासह एकूण 8 सामने होतील. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा, बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला. आता तापमान. काल मंगळवारी सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 33.0, किमान 19.0. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत 50% आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन नको, निवडणूक रद्द करू सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. प्राथमिक शिक्षकांना टीईटी परीक्षेची सक्ती केल्याच्या विरोधात 5 डिसेंबरला मोर्चा, शाळा बंद आंदोलन. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 16 जागांसाठी 36 उमेदवार निवडणूक रिंगणात. 7 डिसेंबरला मतदान. अनगर नगरपंचायत निवडणुकीतील उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर जिल्हा न्यायालयात आज अंतिम सुनावणी. आणि 2020 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान रंगणार सामने. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.